लातूर शहर महानगरपालिकेमध्ये लातूरच्या मतदारांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला निर्विवाद बहुमत दिलंय आणि आता महापौर जयश्री भालचंद्र सोनकांबळे, उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल श्रीकांत उर्गे यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आज त्याच्या पदभार स्वीकृती समारंभाला मी उपस्थित होतो आणि आमचे सगळेच काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते आणि आमच्या सगळ्यांच्याच शुभेच्छा आम्ही त्यांना आज दिलेल्या आहेत. त्यांची कारकीर्द यशस्वी ठरो, लातूरकरांच्या सेवेसाठी तत्परतेनं ते सतत कार्यरत राहतील याबद्दल आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही. आणि लातूर शहरामध्ये विकासाचा एक नवा अध्याय या निमित्ताने सुरू होतोय याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. तुमची जी आघाडी झाली ती काही पेसरण्याच्या मार्गावर होती? नाही, आमची आघाडी ही अभेद आहे. आम्ही ज्या आघाडीच्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चा थोड्याशा पूर्ण व्हायला वेळ लागला आणि ते होतच. त्यामुळे आघाडी आमची आहे. जबाबदाऱ्याचं वाटप काय असावं आणि वर्किंग रिलेशनशिप, आघाडीमध्ये कोएलिशन मध्ये वर्किंग रिलेशनशिप सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळं त्याला एक अंतिम स्वरूप आम्ही सगळेच मिळून देत होतो. मला असं वाटतंय की त्याच्यामध्ये आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं एक वाक्यता त्याच्यामध्ये आता ही साधली आहे आणि आम्ही एकत्रितपणे आता यापुढे काम करें. अभी नतीजे कल ही आए हैं. मुझे लगता है राजनीतिक स्थिति कैसे उभर कर आती है आने वाले दिनों में देखना पडेगा. कामगिरी काँग्रेसनं केली आणि अनेक ठिकाणी समाधानकारक सुद्धा कामगिरी झालेली आहे. काही ठिकाणी आम्हाला म्हणावं तसं यश नाही मिळालं. तरीही काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय. काँग्रेसच्या जागा दुपटीनं वाढल्या. त्यामुळं काँग्रेसचं हे घवघवीत यश आहे. लोकांनी काँग्रेसला पहिली पसंती दिली आहे. शेवटी आता युती आघाडीचं राजकारण आहे, हे सत्य आहे. सत्य स्वीकारावं लागतं आणि पुढे जावं लागतं. नाही, मला असं वाटतं की राजकीय प्रवास आहे. आक्रमक जेव्हा आवश्यकता असते तेव्हा आम्ही आक्रमक होऊ शकतो. त्यामुळं कोणी असं समजण्याचं काही कारण नाही. त्यामुळं आव्हानं जशी येतील तशी ती पेलायची हे आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्याकडनं शिकलोय. होय, खरंय. गड आहे काँग्रेसचा आहेच ना. शेवटी काँग्रेसला झालेलं जे मतदान आहे हे जरी तुम्ही काढून पाहिलं, सर्वाधिक मतं जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मिळालेली आहे. त्यामुळं काँग्रेसच्या पाठीशी लातूर जिल्हा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. हमने जो भी मैनिफेस्टो में कहा है उसका इम्प्लीमेंटेशन होगा और 100% इम्प्लीमेंटेशन मॅनिफेस्टो का होगा. जाहीरनाम्याची अंमलबजावणी 100% होईल. पण त्यासाठी हे आमचे सगळेच सहकारी हे काम सुरू करतील आणि त्याही बाबतीमध्ये म्हणजे जन्म प्रमाणपत्र असेल किंवा अशा काही ज्या बाबी आहेत जिथं अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्या संदर्भामध्ये आमची तयारी आहे. अमित भैया काही जादूची काळजी फिरणार का? 7 जागा कमी आहेत फक्त. कसं आहे की मी म्हटलं आता मगाशी, कालच निकाल आलेले आहे. येणाऱ्या दिवसामध्ये राजकीय परिस्थिती कशी पुढे येते याच्यावर नजर ठेवून पावलं उचलली. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये तर एक खिडकीच आम्ही तयार करणार आहोत तक्रारीसाठी. त्यामुळं कुठल्याही समजा सामान्य माणसाकडनं कोणी लाच जर मागितली तर तिथं तक्रार देता येईल आणि त्याच्यावर कारवाई होईल. नाही, वंचित बहुजन आघाडी काँग्रेसमध्ये ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या चर्चा वंचित बहुजन आघाडीला माहिती आहेत, आम्हाला माहिती आहेत आणि त्या संदर्भामध्ये वंचितचे शहराध्यक्ष, काँग्रेसचे शहराध्यक्ष यांनी मला स्वतः स्पष्टता दिलेली आहे. त्यामुळं ज्या काही कामाच्या स्वरूपामध्ये जिम्मेदारीचं वाटप आहे तर ते निश्चित झालंय. योग्य वेळी त्याची स्पष्टता आम्ही देऊ. ठीक, थँक्यू.